नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं लाडको सत्यवान गावकर आणि स्वागत असं आपल्या युट्यूब चॅनलवरती नाटक वेडा सत्तू। तर आज तुमच्यासाठी एक नवीन खास व्लॉग घेऊन येलेलो आहे। आज आम्ही चाललो स्पर्धेक। आज 10 तारीख आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यामध्ये वरेरी गावामध्ये दरवर्षी एकपात्री अभिनय स्पर्धा होता आणि त्या स्पर्धेसाठी आज आम्ही निघालो। माझ्यासोबत स्वतः मालक चेतन वरक, मी आणि बाकीची सगळी टीम चाललेले असो। जाताच रस्त्यात बरीच सारी मजा मस्ती धमाल करीत जाऊची। तिथलो बरंच सर्व कार्यक्रम देखील कव्हर करूक भेटता काय बघतले आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवतले। चला तर भेटूया आता डायरेक्ट देवगडमध्ये। तर फायनली आपण कोळोशी मध्ये पोहोचलेला असो। आता बरोबर साधारणतः संध्याकाळचे 6:30 सव्वा झालेले असो। म्हणजे आपल्या देवगडात जाऊसाठी साधारणतः अजून तासभर तरी लागत। तर फायनली कोळोशी बौद्धवाडीच्या इथे पोहोचलो। मस्त गप्पा मारत वगैरे चाललो। पुढे माका वाटतं यास कोळोशीतले पोरगे क्रिकेट खेळतात, त्यात जाऊची इच्छा पण स्पर्धेक जाऊचा, त्यामुळे कॅन्सल। गेल्या वर्षी देखील या मंडळानं खूप चांगल्या पद्धतीचे एकपात्री अभिनय स्पर्धा आणि रेकॉर्ड डान्स स्पर्धा ठेवलेले होते, त्यामुळे बरेच सारे स्पर्धक हे याही वर्षी आपल्या प्रतिस्पर्धी म्हणून भेटतील। खूप चुरशीची स्पर्धा होता आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकमेव ह्या मंडळ असा जा दरवर्षी अशा पद्धतीचे कार्यक्रम अरेंज करता आणि चांगल्या होतकरू कलाकारांका हक्काचा व्यासपीठ निर्माण करून देतात। त्यामुळे जास्तीत जास्त तिथलो कार्यक्रम कव्हर करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करीन। तर भेटूया आता डायरेक्ट कार्यक्रमाच्या ठिकाणी। छत्रपती शिवरायांचा ठाव मोगलांनी कैद केलाय अशक्य। या बातमीवर तर माझा विश्वासच बसत नाही। पण हे सगळं घडलंच कसं? औरंगजेबाची कबर खोदण्यासाठी सर्व मराठ्यांना एकत्रित करण्यात छत्रपती संभाजी महाराज संघर्ष जमले होते। मग हा गदा फटका नेमका केला तरी कोणी? काय गणोजी शिर्के आणि त्याच्या भावानं एवढी हिंमत झाली त्याची? अरे ज्या थाळीमध्ये तुम्ही खाल्यात त्याच
नमक हरम चाले. अरे अरे हे राज्यवाडी माझ्या स्त्रीची इच्छा होती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती. आणि त्यासाठी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून माझा राजा लढला होता. त्या मोगली लांडग्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालला होता. पण बेसावधीने त्या मोगली लांडग्यांनी माझ्या छाव्याला जेल बंद केली. पण या छावाच्या इमानीला शब्द त्यांच्या जिंदीत आहे. वाटेल ते करी, पण छत्रपती संभाजी महाराज याची सोडून आणणार म्हणजे आणणार. आम्हाला ती सांगती मोगली लांडगी किती आहेत रे? 5,000 काय? अरे ती 5,000 आणि आम्ही 100. अरे गड्यांनो, एक मराठा लाख मराठा असल्या, तुम्ही तर 100 आहात. किती लाख असाल याचा विचार करा. आई भवानीची आण घेऊन चालतो. छत्रपती संभाजी महाराजांची सोडून आणणार म्हणजे आणणारच. बोला हर हर महादेव. राजा 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 छत्रपती संभाजी महाराजांनी वाचवलं शकलेला त्यांचा पराजय पावला. ज्योत्या कदाच तर मी कचरा नांगणात गेलो असतो तर बदल झाला. मला सजा लागेल, मला सजा द्या. अगदी चटकीचे प्रयत्न केले, पण मी माझ्या राजाचं नाही वाचवू शकलो. नाही वाचवू शकलो. मोगली लांडगेने माझ्या चाव्याला घेऊन धरलं होतं. परंतु देखील गणित कापत कापत मी आणि माझ्या मावळ पुढे जात होतो. एवढ्या दूरवरून कवी कळश आणि शंभूराजांच्या वेदनेचा हुंकार ऐकू आले. साखळदंडाने बांधलेल्या माझ्या चाव्याला ती मोगली लांडगी बोचून मारत होती. बोचून मारत. परंतु मी पुढे होऊन माझ्या तलवारीने साखळदंड सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या मोगली लांडग्यांनी मला आणि माझ्या मावळ्यांना राजाकडे पोचून दिले नाही. आमच्यावर चपचप वार करून आम्हाला तिथेच मूर्छित होत काढलं. तिथेच मूर्छित होत सोडलो. मला सजा द्या राणी साहेब, मला सजा द्या. पण राजांचे शब्द कानी पडतात. मी या रायगडावर आलो. तुमची आणि युवराजांची सेवा करण्यासाठी मला इथे यावं लागलं. पण राणी साहेब, आमचा एक गडी रायप्पा गेलाय राजाची सोडवायला. जो काय बी करून राजाची सोडून आणणार म्हणजे आणणार. काय बी होऊ देणार नाही. तो तुमच्या कुंकवाच्या घराचं नाही आमच्या राजाचं. रायबा या बस. रायबा, अहो आता तुमचं लगीन झालंय. आता जबाबदारीनं वागायला शिक. जबाबदारी काय? हो, जबाबदारी म्हणजे तुमच्या बाबांसारखी, आमच्या दादासारखी. अहो तो या समद्या मुलखाला जबाबदारीचं मोल देऊन घेत. आता कसं रायबा, तुमच्या लग्नाचं अवतन द्या. आम्ही रायगडावर गेलो. राज आणि आऊसाहेब बी होते. पाहिलं तर कंचतरी मोहिमेची कामं चालू होती. पण आमच्या नकळत रायबा, आमच्या नकळत तलवारीला धार काढली जात होती. हा मात्र दादानं माहिती काढली.
काय बी बोलते राजा राजा हो, प्रत्येक मोहिमेची जबाबदारी तुमच्या या सुभेदारावर दिली जाते. पण या मोहिमेबद्दल तुमच्या या सुभेदाराला काय बी ठाव नाही. अहो साहेब एवढा परका झालो का मी या सौराज्यासाठी आणि तुमच्यासाठी. अहो साहेब म्हणा अरे ताने येडा की खुळा तू. अरे तुझ्या घरावर लग्नाचा मंडप पडलाय. अरे आवताना पोचलाय ते. आणि अशामध्ये वर मुलाच्या बापाला जर आम्ही मोहिमेवर धाडलं तर अहो समधी रयत बसेल की आमच्या. दादा म्हणलं वाव म्हणजे आम्ही कोपरा पत्रू वगैर येईस तो वर भात वर पायचा शेल पागोटे घालून मिरवायचं. आणि आमचं राजा कुठं तर मोहिमे काय आऊसाहेब जोवर येऊ सुभेदार तानाजी माणूस आहे जिथाही ना तोवर राजांना त्यांच्या बी मोहिमेत पाठवायचा नाही. बघ आऊसाहेब ही घेतली शपथ. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या राईपात. आणि दादा निघालं काय बा आम्ही मोहिमेवर निघालो. कोंढाण्याच्या खाली गेलो तर हो सगळा काळ कोंढाणा तर अजून गिळत होता. आमचा शेलार मामानं वनपाटातून यशवंती घोरपड बाहेर काढली. तिच्या शेपटीला दोरखंड बांधला आणि यशवंती वर 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 चढू लागली आहे ना खाली बी पडली. शेलार मामाने पुन्हा उचललं पुन्हा खाली पडली. असं एकदा दोनदा तीनदा झाले. मग मात्र शेलार मामाचं डोचकं फिरलं. यशवंतीला उचललेली म्हणाली ये यशवंती आता जर का तू खाली पडलीस ना तर ठाकरी संघ कच्चं मटाण करून खाईन बघ तू. यशवंती झरझर 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 बुरजावर चढायला लागली. बुरजाच्या तटावर जाऊन थट्ट पकडून बसली. अरे म्हण काय अरे आमचा मावळ्यात यो एक एक वानरा गतीनं वर चढला. वर जाऊन बघतो तर काय काय बा या बस काय बा अहो आता तुमचं लगीन झालंय. आता जबाबदारीनं वागायची काय जबाबदारी काय तो जबाबदारी म्हणजे तुमच्या बाबांसारखी आमच्या दादासारखी. अहो तो या समद्या मुलखाला जबाबदारीचं मोल देऊन घेत. आता कसं रायबा तुमच्या लग्नाचं अवतन द्या. आम्ही रायगडावर गेलो. राज आणि आऊसाहेब बी होते. पाहिलं तर कंच्या तरी मोहिमेची कामं चालू होती. बरं आमच्या नकळत रायबा आमच्या नकळत तलवारीला धार काढली जात होती. हा मात्र दादांना माहिती काढली. मुद्रा राज मोहीम काढली राज आणि आऊसाहेब काय बी बोलते राजा हो, प्रत्येक मोहिमेची जबाबदारी तुमच्या या सुभेदारावर दिली जाते. पण या मोहिमेबद्दल तुमच्या या सुभेदाराला काय बी ठाव नाही. आऊसाहेब एवढा परका झालो का मी या सौराज्यासाठी आणि तुमच्यासाठी. आऊसाहेब म्हणा अरे ताने येडा की खुळा तू.
तुझ्या घरामोर लग्नाचा मंडप पडलाय. अरे आवताना पोचले ते. आणि अशामध्ये वर मुलाच्या बापाला जर आम्ही मोहिमेवर धाडलं तर अहो समधी रयत हसेल की आमच्या. दादा म्हणलं वाव म्हणजे आम्ही कोपरा पातून वगैरे येईस तो वर भात वर पायचा शेल पागोटे घालून मिरवायचं. आणि आमचं राजा कुठं तर मोहिमे काय आऊसाहेब जोवर येऊ सुभेदार तानाजी माणूस आहे जिथाही ना तोवर राजांना त्यांच्या बी मोहिमेत पाठवायचा नाही. बघ आऊसाहेब ही घेतली शपथ. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या राईपात. आणि दादा निघालं काय बा आम्ही मोहिमेवर निघालो. कोंढाण्याच्या खाली गेलो तर हो सगळा काळ. अरे कोंढाणा तर अजून गिळत होता. आमचा शेलार मामानं वनपाटातून यशवंती घोरपड बाहेर काढली. तिच्या शेपटीला दोरखंड बांधला आणि यशवंती वर 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 चढू लागली आहे ना खाली बी पडली. शेलार मामाने पुन्हा उचललं पुन्हा खाली पडली. असं एकदा दोनदा तीनदा झाले. मग मात्र शेलार मामाचं डोचकं फिरलं. यशवंतीला उचललेली म्हणाली ये यशवंती आता जर का तू खाली पडलीस ना तर ठाकरी संघ कच्च मटाण करून खाईन बघ तू. यशवंती झरझर बुरजावर चढायला लागली. बुरजाच्या तटावर जाऊन थट्ट पकडून बसली. अरे म्हण काय अरे आमचा मावळ्यात यो एक वानरा गतीनं वर चढला. वर जाऊन बघतो तर काय स्पर्धा एकूण 5 क्रमांक काढलेले आहेत. प्रथम द्वितीय तृतीय आणि 2 उत्तेजनार्थ. परीक्षक फार संभ्रमात होते की एवढे चांगले परफॉर्मन्स झाले त्यामुळे त्यांनी 5 नंबर काढलेले आहेत. द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक लहान गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा कुमारी साईशा धुरी लावणी चंद्रा. जोरदार टाळ्या वाजवायचे. द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक कुमारी साईशा धुरी. कृपया स्टेजवरती यायचंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. स्पर्धकांचं मनोबल वाढवायचंय. खूप छान लावणी नृत्य केलेलं लावणी चंद्रा. मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र राणे यांना मी विनंती करतो त्यांनी साईशाला सन्मान चिन्ह देऊन तिचा गौरव करायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर पहिले उत्तेजनार्थ पारितोषिक कुमारी परी पवार हिने कृपया स्टेजवरती यायचं आहे. द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक परी पवार. मुंबई मंडळाचे सेक्रेटरी दिवाकर राणे यांना मी सांगेन की त्यांनी परीला सन्मान चिन्ह देऊन तिचा गौरव करायचा आहे. बक्षीस भेटलंय परीला. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत परीसाठी. झोप पुढे उडू दे दिशी एवढ्या जोराने टाळ्या वाजवा. लहान गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा
तृतीय पारितोषिक लहान गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा तृतीय क्रमांक आहे कुमारी काव्या मांजरेकर. मी उपाध्यक्ष श्री श्रीकांत राणे यांना विनंती करेन, काव्या मांजरेकर कृपया तुम्ही स्टेजवरती यायचंय. लहान गट तृतीय पारितोषिक रोख रुपये 1111 व सन्मान चिन्ह श्री प्रमोद पांडुरंग राणे यांना मी आमंत्रित करतो स्टेजवरती. प्रमोद पांडुरंग राणे कृपया आपण यायचंय. श्रीकांत राणे उपाध्यक्ष यांच्याकडनं सन्मान चिन्ह. थोडंसं थांबायचंय स्टेजवरती. प्रमोद पांडुरंग राणे यांना मी तृतीय क्रमांक. एकेरी नृत्य छोटा गट तृतीय क्रमांक प्रमोद पांडुरंग राणे यांना मी विनंती करतो की तृतीय क्रमांकासाठी काव्या मांजरेकर यांच्याकडनं ते पारितोषिक होतं प्रमोद पांडुरंग राणे यांच्याकडून व कोकण कला शिक्षण विकास संस्था मुंबई महाराष्ट्र रोख रुपये 1111 व सन्मान चिन्ह. धन्यवाद काव्या. धन्यवाद प्रमोद राणे. द्वितीय क्रमांक लहान गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा द्वितीय क्रमांक पारितोषिक आहे रोख रुपये 2222 व सन्मान चिन्ह छाया फाउंडेशन व कोकण कला व शिक्षण विकास संस्था मर्यादित शिक्षण संस्था मुंबई महाराष्ट्र छाया फाउंडेशनच्या संचालिका श्रेया प्रदीप राणे यांना मी आमंत्रित करतो स्टेजवरती. त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे खजिनदार श्री सुरेश राणे यांना मी इथे द्वितीय क्रमांक लहान गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा कुमार दीक्षम परब कृपया स्टेजवरती यायचंय. कुमार दीक्षम परब द्वितीय क्रमांक लहान गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा सन्मान चिन्ह द्यायचंय. सुरेश राणे यांना मी सन्मान चिन्ह देण्यासाठी. फार सुंदर डान्स केलेला त्यांनी. त्याचप्रमाणे छाया फाउंडेशनच्या संचालिका सौ श्रेया राणे या पारितोषिक देतील. द्वितीय क्रमांकासाठी 2222 रुपये रोख. धन्यवाद सुरेश राणे, श्रेया राणे. लहान गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 3333 आणि सन्मान चिन्ह छाया फाउंडेशनच्या संचालिका. परत एकदा मी तुम्हाला आमंत्रित करतोय. त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री रमेश राणे तुम्ही यायचंय थोडंसं पुढे. प्रथम पारितोषिक लहान गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा प्रथम क्रमांक स्वरा पावसकर लावणी. स्वरा पावसकर प्रथम क्रमांक. खूप छान डान्स केलेला. प्रथम क्रमांक स्वरा पावसकर. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करायचंय विजेत्या स्पर्धकांचं. यानंतर मी मुंबई मंडळाचे पदाधिकारी श्री मारुती राणे यांना स्टेजवरती आमंत्रित करतो इकडे. त्याचप्रमाणे आता मोठा गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा दुसरं उत्तेजनार्थ पारितोषिक. मोठा गट उत्तेजनार्थ पारितोषिक सन्मान चिन्ह
हर्षदा गावकर यांनी कृपया स्टेजवरती यायचंय. दुसरं उत्तेजनार्थ पारितोषिक सन्मान चिन्ह. हर्षदा गावकर आहेत का इकडे? जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करायचंय विजेत्या स्पर्धकांचं. प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक मोठा गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा. प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक कुमारी नंदिनी बिले कृपया स्टेजवरती यायचे. मी ग्रामस्थ मंडळाचे खजिनदार निलेश राणे यांना आमंत्रित करेन. नंदिनी बिले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करायचे. मोठा गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा तृतीय क्रमांक. मोठा गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा तृतीय क्रमांक. रोख रुपये 1111 व सन्मान चिन्ह प्रियाल सुहास राणे व कोकण कला शिक्षण विकास मंडळ. मी प्रियाल सुहास राणे यांना स्टेजवरती आमंत्रित करतो. रोख रुपये 1111 मोठा गट तृतीय क्रमांक. मोठा गट तृतीय क्रमांक. मोठा गट तृतीय क्रमांक. मी सन्मान चिन्ह देण्यासाठी प्रदीप राणे यांना आमंत्रित करतो. सन्मान चिन्ह द्यायचे. विजेते आहेत समर्थ गवंडी तृतीय क्रमांक. मोठा गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा तृतीय क्रमांक समर्थ गवंडी. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करायचंय विजेत्या स्पर्धकांचं. सन्मान चिन्ह द्यायचंय. तृतीय क्रमांक. रोख रुपये 1111 व सन्मान चिन्ह प्रियाल सुहास राणे व कोकण कला शिक्षण संस्था मुंबई महाराष्ट्र. द्वितीय क्रमांक. मोठा गट द्वितीय क्रमांक. थोडा आवाज कमी. चंदन राणे कृपया स्टेजवरती यायचंय. द्वितीय क्रमांक. मोठा गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा द्वितीय क्रमांक. दुर्वा पावसकर द्वितीय क्रमांक. दुर्वा पावसकर. मी सन्मान चिन्ह देण्यासाठी आमंत्रित करतो श्री लहू राणे यांना. कृपया त्यांनी पुढे यायचंय. आणि हे बक्षीस छाया फाउंडेशनच्या सौ श्रेया प्रदीप राणे यांच्याकडून स्पॉन्सर होतं. द्वितीय क्रमांक. मोठा गट द्वितीय क्रमांक. मोठा गट द्वितीय क्रमांक. दुर्वा पावसकर.
मोठा गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा प्रदीप राणे यांना मी स्टेजवरती थोडंसं बोलवेन. रेकॉर्ड स्पर्धा मोठा गट प्रथम पारितोषिक रोख रुपये 3,333 व सन्मान चिन्ह छाया फाउंडेशनचे श्रेया राणे आणि प्रदीप राणे यांना मी इथे स्टेजवरती आमंत्रित करतोय. दोघांनी सुद्धा यायचंय. त्यांच्याकडून 3,333 रुपयाचं पारितोषिक आणि सन्मान चिन्ह मिळतंय. प्रथम क्रमांक मोठा गट गुरुनाथ तुळसकर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय विजेत्या स्पर्धकांचं. गुरुनाथ तुळसकर यांना प्रथम क्रमांक. खूपच छान असा परफॉर्मन्स होता. थोडेसे उशिरा आले, विलंब झाला, आम्हाला वाट बघायला लावली, पण ती वाट बघायला लावली ती सार्थकी ठरवली. खूपच चांगला परफॉर्मन्स होता. रंगमंचाला पूर्ण न्याय भेटेल असा परफॉर्मन्स त्यांनी केला. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करायचंय. वरेरी राणेवाडी येथे त्यांचं स्वागत, अभिनंदन. प्रदीप 2 शब्द जरा बोलायचे तुम्ही इकडे या स्पर्धेबद्दल किंवा या कार्यक्रमाबद्दल तुमचं मनोगत 2 शब्दामध्ये व्यक्त करा. अतिशय उत्तम असा प्रतिसाद जो मिळालाय तो कला रसिकांचा. त्यानंतर आमचे राणेवाडी विकास मंडळाचे, मुंबई तसेच ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी या सर्वांचा, त्याचप्रमाणे अतिशय चोख आणि उत्कृष्ट असं परीक्षण केलेले आमचे दोन्ही परीक्षक या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि असाच तुमचं प्रेम आणि पाठिंबा आमच्या सर्वांच्या पाठीशी राहो ही मी आमच्या ठिकाणदारांनी प्रार्थना करतो आणि तो राहीलच. थँक्यू. खरोखरच 2 शब्दात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर एकपात्री अभिनय स्पर्धेचा खुला गट याचा रिझल्ट असणार आहे आणि त्यासाठी मी आमंत्रित करतो श्री निळकंठ राणे यांना. जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा यासाठी निळकंठ राणे यांना मी आमंत्रित करतो. द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक कुमार वेद राणे. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. कुमार वेद राणे सन्मान चिन्ह देतील. तू देतो निळकंठ राणे. गुरुनाथला 2 शब्द बोलायचे. मी त्यांना विनंती करतो तुमच्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल. सर्वप्रथम राणे परिवार मित्र मंडळ मुंबई ग्रामस्थ वरई आयोजित राज्यस्तरीय खुल्या डान्स स्पर्धेनिमित्त आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि मला इथे डान्स करण्याची संधी दिल्याबद्दल मंडळाचं खूप खूप आभार. कारण माझ्यासाठी बराच वेळ गेला आणि थांबले त्याबद्दल खरंच थांबले. थँक्यू सो मच पूर्ण मंडळाला. धन्यवाद. मी चंदन राणे यांना इथे आमंत्रित करतोय. प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक एकपात्री अभिनय स्पर्धा खुला गट सिद्धेश मस्कर
प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक सिद्धेश मस्कर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे विजेत्या स्पर्धकांचं. सिद्धेश मस्कर उत्तेजनार्थ पारितोषिक सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांचं गौरव करत आहोत. कोणी जायचं नाहीये, कोणी स्पर्धकांनी जायचं नाहीये. तुम्हाला जे बक्षीस देण्यात आलेलं आहे ते अजून माझ्याकडे आहे. एकपात्री अभिनय स्पर्धा खुला गट, एकपात्री अभिनय स्पर्धा खुला गट तृतीय क्रमांक चेतन वरक. एकपात्री अभिनय स्पर्धा खुला गट तृतीय क्रमांक चेतन वरक. रवींद्र राणे. रवींद्र राणे कृपया यायचे. जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा तृतीय क्रमांक रोख रुपये 1111 व सन्मान चिन्ह स्वादामृत प्रोप्रायटर प्रदीप तृतीय. प्रदीप विनया विजय राणे यांच्यातर्फे तृतीय क्रमांक स्वादामृतचे प्रोप्रायटर त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक व सन्मान चिन्ह जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक व सन्मान चिन्ह रोख रुपये 2222 स्वादामृत व कोकण कला शिक्षण विकास संस्था. सचिन राणे यांनी सन्मान चिन्ह द्यायचे विजेत्या स्पर्धकाला आणि प्रदीप राणे हे रोख रक्कम पारितोषिक देतील. द्वितीय क्रमांक आहे सत्यवान गावकर. द्वितीय क्रमांक सत्यवान गावकर. जोरदार टाळ्यांनी विजेत्या स्पर्धकांचं अभिनंदन करायचे. सत्यवान गावकर. सत्यवान गावकर अभिनंदन तुमचं. सचिन देतील सन्मान चिन्ह रोख पारितोषिक स्वादामृत व कोकण कला शिक्षण विकास संस्था मुंबई महाराष्ट्र. एकपात्री अभिनय स्पर्धा महेश राणे गजानन राणे कृपया स्टेजवरती यायचंय. महेश राणे व गजानन राणे कृपया स्टेजवरती यायचंय. एकपात्री अभिनय स्पर्धा खुला गट प्रथम क्रमांक. एकपात्री अभिनय स्पर्धा खुला गट प्रथम क्रमांक समर्थ गवंडी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. खूप छान अशी स्पर्धा झाली. महिलांसाठी आम्ही राणेवाडी विकास मंडळ मुंबई ग्रामस्थ वरेरी श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने इथे कार्यक्रमांचे आयोजन केले होते आणि त्यासाठी लाभलेल्या इकडच्या सर्व कार्यकर्त्यांचे, ग्रामस्थांचे, मुंबई मंडळांचे, परीक्षकांना मी थोडंसं स्टेजवरती बोलवेन. दोन्ही परीक्षकांना 1 मिनिट यांना थोडंसं बोलायचंय. दरवर्षी ही स्पर्धा आयोजन केली जाते. गेल्या वर्षी पण मी देखील आलो होतो. हातात माईक घेण्याचं मागचं कारण एवढंच होतं की 4 जणांचे मनापासून आभार मानायचे.
सगळ्यात पहिली की माझे आई वडील गेले, ज्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत आहे. दुसरे ह्या मंडळाचे, कारण ही मंडळ दरवर्षी ही स्पर्धा आयोजन करतं, रेकॉर्ड डान्स स्पर्धा आणि एक पात्री अभिनय स्पर्धा. त्याच्यामुळे त्यांचे देखील मनापासून आभार की कलाकारांना ते एक व्यासपीठ निर्माण करून देतात. तिसरे तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांचे, कारण तुमच्यामुळे आम्ही आहोत. तुम्ही नक्की आम्हाला बोलवा, आम्ही नक्की तुमच्यासाठी नक्की आमची कला सादर करू. आणि चौथे सगळ्यात महत्वाचे जे मी सादर केलं होतं ते बिली मारू म्हणून एकांकिका आहे, जी कुडाळचं एक मंडळ आहे, ध मंडळी कुडाळ म्हणून एक ग्रुप आहे, ज्यांची ही एकांकिका. आणि हे जे कॅरेक्टर केलं होतं ते त्या बिली मारूजींनी एकांकिका ज्यांनी लिहिलेली आणि दिग्दर्शन केलेली तेजस मस्के, ज्यांनी ही एकांकिका लिहिलेली आणि अटल करंडक म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा, ज्या एकांकिका स्पर्धेत पहिल्यांदा कुडाळच्या एका म्हणजे सिंधुदुर्गातल्या एका ग्रुपचा महाराष्ट्राच्या लेवलला प्रथम क्रमांक भेटला होता. आणि त्यातलं हे एक कॅरेक्टर होतं ते म्हणजे रंगा नावाचं, जे तेजस मस्केंनी स्वतः केलेलं. त्यांचे देखील मनापासून आभार की त्यांच्यामुळे त्यांचं हे कॅरेक्टर जिवंत करण्याची आज ताकद मला मिळाली आणि नशिबाने यश देखील मिळालं. धन्यवाद. मंडळ आपलं खरंच खूप आभार आहे. मंडळाचे देखील खूप आभार. थँक्यू. कृपया कोणी स्पर्धकांनी जायचं नाहीये. तुम्हाला जे बक्षीस तुमच्या अभिनयासाठी दिलेले गेलेले आहे ते माझ्या खिशामध्ये आहे. जर तुम्ही गेलात ते माझ्या खिशामध्येच राहील आणि उद्या खर्च होऊन जातील. तर कोणीही जायचं नाहीये.